कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर बोला ना. अर्जुन सर, काल जे मी तुम्हाला सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा आणि जेवढं अमोलचं टेन्शन तुम्हाला रिलीज करता येईल ना तेवढं रिलीज करा. किंबहुना मी तर म्हणेन त्याला टेन्शनच येणार नाही असं बघा. सध्या त्याची परिस्थिती नाजूक आहे. मी शक्य होईल तेवढा प्रयत्न करेन डॉक्टर. येस, प्लीज. दीप्या, नर्सकडून अमोलच्या औषधांची प्रिस्क्रिप्शन घे. मी बिल भरून येतो, म्हणजे आपल्याला डिस्चार्ज मिळेल. बरं सर, चला. चल. कलेक्टर अपर्णा माने अपघातात बेपत्ता झाल्याची शक्यता. अभि काय डोक्या पडल्यात का? गेली म्हणून सांगा ना सरळ. कसं आहे फैजू, राजकारणात एक शिकलोय, जोपर्यंत शेवटचा पत्ता ओपन होत नाही तोपर्यंत काहीच खरं मानायचं नसतं. म्हणजे ते कलेक्टर जिवंत असेल. तसं असेल तर नेत्याचं देणं उदार असेल माझ्यावर. आपण आपलं पण काही कमी नुकसान होणार नाही जिजे. तेच तर सांगतोय ना. त्या ऍक्सिडेंटमध्ये काय घडलं हे मला माहित नाही. ती कलेक्टर बाय कुठं आणि कशी मिली ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. पण ती परत येता कामा नये. आणि जर चुकून कुठं दिसली, जाग्या विषय एंड झाला पाहिजे. ठीक आहे जिजे. आणि हो, नवीन कलेक्टर अपॉइंट व्हायच्या आधी आपली सगळी कामं उरकून घ्या, म्हणजे परत काळजी नाही. ठीक आहे जिजे, निघतो लगेच. अपर्णा सुरेश माने 4 दिवसासाठी जंगलात आलेल्या पाखरानं जंगलातली जमीन मोजायची नसते. चांगलं खावं प्यावं निघून जावं. पण तुम्हाला कळलं नाही. तुम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीत नाक खुपसलं. पण तुम्ही बिघडवलेली गणितं आम्ही परत बसवणार. हा जिजी जंगलचा राजा होता, हाय आणि असणार. थँक्यू. हा चिंचुके, तू कामाला लागलाय ना परत टीमला घेऊन? हो साहेब, आम्ही आलोय इकडं. पण अमोलची तब्येत कशी हो? हाय, ठीक आहे, होतोय, रिकवर होतोय जरा. साहेब तुम्ही कुठे हो? काय झालंय चिंचुके, तू हे असे प्रश्न विचारतोय मला? काय नाही साहेब, अहो ती सहजच विचारलं. बरं ठीक आहे, मी आहे इकडे दवाखान्यातच आहे. बरं ऐक ना चिंचुके, अमोलला इकडं एकट्याला सोडून मला तिकडे येता येईल असं वाटत नाही मला. तर तू एक काम कर, तुकडी घे आणि शोधाशोध चालू ठेव. हा हा साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, इकडची आम्ही घेतो शोध. पण अमोलची तब्येत कशी म्हणून फोन केला होता, बाकी काय नाही. आज डिस्चार्ज मिळेल, घरी घेऊन जातो त्याला, होईल रिकवर होईल हळूहळू. साहेब तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवा, आम्ही आहे इकडं. होय हो, साहेबांना सांगितलं का? नाही, आहे की आपल्याकडे आजचा दिवस, आपण घेऊ शोध. चला. बरं. अहो, ही पोरगी आपल्या गावची आहे का काय? अगं तुझ्या मी डोळ्याचं ऑपरेशन करायला आलोय आणि नको ते कशाला बघत बसते तू? एकदा बघा तरी. एक मिनिट. आजी, तू ओळखते काय पोरगीला? अरे बाबा, ही काही कमी आहे वय ही तर म्हणजे याला विचारायला? हा, आधी तिच्या डोळ्याने दिसत नाही, नको तिला प्रश्न विचारतोय. अहो तसं नाही बाबा. सकाळच्या गोष्टी दुपारी लक्षात राहत नाही त्या. म्हणे ही आपल्या गावची पोरगी. तुम्ही लय शहाणा आहेसा, माहित आहे मला. अव मी असंच नाही बोलत. ही पोरगी त्या गावात मी बघितली या रस्त्याने येताना देवळाकडं. अगं गप, कशाला असल्या फांद्यात पडते तू? ओ आजोबा, एक मिनिट. ते बोलतात ना. आजी, तुम्ही सांगा मला, हिला कुठे बघितलंय तुम्ही? ए बाबा, अरे गावात बघितलं म्हणून बोलली. उगाच काही तर माझ्या मागं लावू नको जा. असं नाही आजी, मी काय म्हणतोय ऐका जरा, तुमची मदत होईल मला म्हणून म्हणतोय मी. तुमचं गाव कुठलं? अरे माझं गाव नरसोबाची वाडी हाया. सोपाची वाडी म्हणजे नक्की कुठे? अगं चल, आपला नंबर आलाय, घराकडे कधी जायचं? आवाज घ्या बाकी जरा. चल 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 लवकर चल. चल, आजी, नंबर जायला ऐका ना. पडते. बाबा, चला निघूया आपण. अरे ओ बाबा चल निघूया आपण. चल दाजी, गाडीचं सामान भरले सगळं, निघूया आपण. चला. बर. वहिनी,
अमोल हे बाळा बरं वाटतंय ना रे आता? छोटे सरकार आता जास्त अशक्तपणा नाही वाटत ना हो? नाही मग मी ना तुमच्यासाठी काढा आणते. बस बाबा मी आज स्कूलला जाऊ का? आज नको बाळा, आजचे दिवस राहू दे, उद्यापासून जा. अमोल बाळा, तू आज बाबा बरोबरच थांब बा. बापू भाऊ, बाबा तुला काही काम आहे का? अरे अमोल बाळा, आपू मला शोधायला तुकडी पाठवली ना मी, तर मला तिकडे जावं लागणार आहे. अर्जा ती लोक शोधतील आपल्याला, तू आज घरीच थांब, जरा अमोलला येळ दे. हो अर्जुन, अमोलला तुझी गरज. अमोल, आता टेन्शन नाही घ्यायचं बाळा. तुझा बाबा आपल्याला नक्की शोधून काढेल. आजी मला पण वाटतंय तिथे सापडणार, माहिती नाही का, पण आतनं मला वाटतंय. अहो हे जे काही चाललंय ते सगळं पटतंय का तुम्हाला? किती दिवस अमोलला खोट्या आशेवर ठेवणार आहे आपण? रुपाली, त्याचा बाबा आहे ना तिथं, तो बघेल या ठिकाणी. तू जरा शांत राहा या ठिकाणी. मुलची तब्येत बघ, कधी काय बोलावं तुला कधी कळणार आहे का? छोटे सरकार हा घ्या काढा, पटकन हा काढा पिऊन घ्या. मी ना तुमच्यासाठी मस्तपैकी पोहे बनवते. हा काय ना छोटे सरकार, तुम्ही नीट खाल्लं पिलं ना की मग आमचं टेन्शन कमी होतो. मुमा नको मला काय खायला. अहो पण अगं मुरा, त्याने आता येताना फळं खाल्लेत, त्यामुळे काढाच पिऊ दे. घे बाळा. नको. अमोल हे बघ बाळा, असं तोंड करून नाही चालणार. आणि तू जोपर्यंत बरा होणार नाहीस ना तोपर्यंत हा काढा तुला रोज प्यावा लागणार आहे. शहाणा बाळ आहेस ना, पटकन पिऊन टाक. मी काय म्हणतोय, आपण जेवून घ्यायचं का? अर्जुन, तो अमोल बरोबर थांब, त्याला बरं वाटेल तेवढंच. ठीक आहे, घ्या वाढायला. अमोल बाळा, काय रे हे सगळं? बाबा अरे मा येणार होती ना, म्हणून हे सगळं मी काढून ठेवलं होतं. मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. अमोल बाळा, सरप्राईज देण्यामध्ये तुझा हात कोण धरू शकतं का? आणि अप्पू जर आली असती ना, तर तिला हे सगळं नक्की आवडलं असतं खूप. पण बाबा आता आपल्याला काहीच माहित नाही ना, की माग कधी येणार आहे कधी नाही. मग हे सगळं मी ठेवून देतो. अब्बे, जिथं कुठं असेल तिथून ये ग परत. पोरग तुझ्या येण्याची वाट बघतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.